कसं बघायचं? कॅमेराकडे किंवा स्वतःकडे. कॅमेराकडे बघितलं तर बरोबर दिसतं, ते बघितलं तर चकणी दिसते. हॅलो सगळ्यांना, आम्ही आता निघालो आहे बेलफास्ट टूरसाठी. तर नॉडी तयार होते आणि ती आता येईलच बाहेर आणि मग आम्ही निघू. मग आम्हाला बस पकडायची आहे आणि आम्ही ऑलरेडी सगळं टूर ॲडव्हान्समध्ये बुक केलं आहे. आता बघूया. आली नॉडी आली. हॅलो. असं आहे की बेलफास्टमध्ये जे जे टाऊन येतात ते सगळं कव्हर होणार आहे आणि कोणते कोणते टाऊन आहे हे तर मला पण जास्त माहिती नाही आहे. पण आम्ही जाणार आहे कोचनी आणि सगळ्यात डेंजर गोष्ट आहे की कोचचा एक्सपिरियन्स कसा असेल मला माहीत नाही. UK एवढा काही फरक नाही पडणार, पण हवा आणि AC ही गोष्ट जर नसेल तर खूप वाट लागेल. कारण माझा दूरपर्यंत संबंध नाही आहे कोचशी आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे. तरी पण मी जाणार आहे घेऊन चिंचेचे गळी. एकदम देसी नुसका. हा ना, देसी नुसका. कारण सांगता नाही येत. आताच इंडियावरून घेऊन आले, म्हणजे ही घेऊन आलेली आहे. नॉडी मस्त मस्त. अजून आपली बस नाही आली आहे, मग अजून मजा येईल मला. हा ना, ते पण आहे. माझी व्हिडिओ परत चालू केलीस. येऊन जाऊन मध्येच कॅमेरा घेऊन येते तोंडासमोर. पेपराझी आहे मी, पापराझी. पराजी. ते पेपरोनीमुळे पेपराझी निघाल. पापराझी. हा ना. आमची कोच आंघोळ करते. शेम शेम बघायचं नसतं असं. नॉरिस स्ट्रीट बघ ना, वाव. आर्ट स्ट्रीट आहे. कसलं भारी आहे, जबरदस्त दिसतं ना. असं आम्हाला व्ह्यू दिसणार आहे विंडोमधून. It's most important, guys, just take the time schedule so we can keep the fun. फोटोग्राफरचा शूट चालू झालेला आहे. जबरदस्त सगळे खिचिक खिचिक करते. माझ्याकडून काढून घेतलेस ना फोटो. हा तरी पण मग मज्जा येते की नाही ते सांग. भारी, खूप मस्त वाटतंय. हा ना. हा आहे तो गॅस आतमध्ये जाऊया का? डॉगेश भाई. हा दगेश भाई. इकडे पण आपले देसी डायलॉग बंद झाले. हो ना. हा ट्रॅक आहे वाटतं ना. तू वरपर्यंत गेलाय बघ ट्रॅक. असं चेक सांगू का, हे सर्व कोकणासारखंच आहे, फक्त थोडंसं विडस पण काय नाही आहे. लोक वेगळे आहेत बस. आणि ते बघ ते चिरे दिसतात आहे का, ते ब्रिक्स आहेत नाही बघ, ते आपले कोकणी चिरे तसेच आहेत सेम. मला वरती दिसत नाही, माझी हाईट तेवढी सफिशियंट नाही. ट्राय करते. वाव नॉडी इथे बघ. अरे हां, आतमध्ये जायचं. माणूस खरामध्ये पण असतो, पण हा नकली आहे. आणि 6 हात का काय भारी सुट्टी चालली ना आपली. डॉगेश भाई नॉडीकडे बघतोय. डॉगेश भाई कोचमध्ये. ते बघा आमची लास्ट सीट. जाम ढवळतं पण बघ काय. आणि यांचं पेटपूजा चालली. लपूट नाही ते खायला अलाउड नाही आहे, ते काहीच खायला. आणि लपूट काढायचं सोडून सगळ्यांना असं प्लास्टिकचं चूच आवाज दाबून खाते. जीव इंसान तसं माहिती पडतं. इथे बोल जोरात पण ऐकणार बघा काय कळतं. हा ते पण आहे बरोबर.
खूप गर्दी आहे इकडे आता बघ, खूपच लोक आहेत. झोपा काढून झाले बसमध्ये तुझे? एवढे झोपले नव्हते, फक्त डोकं फिरवलं. तुझी फोटोग्राफी चालू झाली का? कसला व्ह्यू आहे बघ ना. आयफोन तर नाही, तू काढतेस तर. हो जबरदस्त आहे रे. आमची फोटोग्राफर लागली कामाला. आल्या आल्या फोटो, उतरल्या फोटो, फुल रिचार्ज ठिकाणी आलं तर फोटो का नाही काढायचे. हा ना. आणि हा व्ह्यू तर बघा बाबा बाबा बाबा, जबरदस्त. आज पूर्ण दिवस क्लाउडी आहे, काय माहिती. ऊन येणार होतं पण आता आलं नाही अजून. नॉटी नुसती फुफू करत बसली आहे. थंडी वाजते नुसती फुफू करते. हा नॉटी गार तर आहे खूप. हो खूप गार आहे. मला तर भाई तो स्कॉटलँड आहे. फुल सिरियस फोटोग्राफी चालू आहे नॉडीची. सगळे बघा, सगळे बघा. कॉन्टेंट नाही मिळालं, माझ्याकडे आली. एक बोलू, कॉन्टेंट काय ठरवलंच नाही आहे, हे रॅन्डम बनवतो आहे व्हिडिओ. तर सगळ्यात खूप मोठा लॉल मोमेंट आलेला आहे. जो व्ह्यू पॉईंट आम्ही एक्सपिरियन्स करणार होतो तो व्ह्यूवरती आम्ही गेलोच नाही. जेव्हा बस सुटायला आली तेव्हा आम्ही गेलो आणि पाहिलं की तो पॉईंटच मिस झाला होता ना. मी रोप ब्रिज हातातून गेला आणि आमच्या फोटोमध्ये बघतो की तो रोप ब्रिज होता. आम्ही पोचलोय आता जेवायला. किती लाईन आहे भेंडी. खूप मोठा पोपट झाला आमच्यासोबत आज. आम्ही हॉटेलमध्ये गेलो खायला आणि पेमेंटच होत नव्हता. आता आम्ही आलोय असंच बेशरमसारखं बाहेर. बघूया आता कुठेतरी सीट बघतोय आणि मग खायला बसतो. आम्ही घरातून आणलेलं आहे. हे आजचं आमचं जेवण आहे दुपारचं. ही बघा कधी मी खाते असं हिला झालंय. तर झालंय असं की आम्हाला 1 तास भेटला आहे द डार्क हेजेससाठी, साईट सीइंगसाठी, आणि हाफ एन आवर त्यातून आम्हाला खायला दिला होता. तर आता आमचं खाताना म्हणजे माझं तर खाऊन झालं आहे, पण नॉडी स्ट्रगल करते सॅलड खायला, ते पण कटलरीजनी. आणि आता मला बोलते की हाताने खाऊ का. नाही हसणे गोया. गिळ वाटली मला. अरे हा, हे स्टॉम मध्ये पडलं होतं पाधाळ आला तेव्हा. हॅलो हाय गोरी आहे. मेडिक्लेम. तो ती मजा नाही आली रे. तुला आली मजा ती कशी? जसं आपण बघितलं होतं मी रील्स मध्ये बघितलं तसं नाही वाटलं मला. रील सारखं वाटलं नाही, एकदम ड्राय ड्राय असं वाटत. असं माहित नाही, गर्दीमुळे वाटलं की. नॉडी रेटिंग किती देशील इकडे? एवढे सारे व्ह्यूज बघितले, पण ह्याला रेटिंग काय देशील तू? बघ असं आता लोक खूप होते म्हणून मला जरासं कंटाळा आला, पण व्ह्यू चांगला आहे. पण अजून एमटी असतं अजून छान वाटलं असतं. हा ना, खूपच जास्त गर्दी आणि टाइम खूप कमी आहे एक्सप्लोर करायला. सिरियसली गाडी बघ.
माझा फोटो काढायचं बंदच नाही होते आणि नॉडीला इतका कंटाळा येतोय ना माझे फोटो काढायला, काय सांगू. कंटाळतोय ती बोलते काढते पण माझा एवढा विचित्र काढते. अरे फोटोग्राफर तू आहे का मी आहे? ऑफिस थोडी बताता नाही. भाई मला येतच नाही, जेन्युइनली नाही येत. अरे भाई नाही येत तर नाही येते बघ, मी कॅमेरा पण कसा पकडते बघ, किती हार्ड, म्हणजे माझ्यासाठी किती हार्ड आहे. शिकायचं आता घरामध्ये काय कॅमेरा घेऊन शिकत बसू स्वतःशी बोलत, हॅलो अनुष्का असं करून. हाय अनु. शी तुला रियालिटी चेक देऊ का? जिथे आपण जातो तिथेच जास्त गर्दी वाढते माहितीये का? आपण खूप स्ट्रेंज आहे, कारण मला खूप चिडचिड होते या गोष्टीमध्ये. शो स्टॉपर. खूप घाईघाईमध्ये निघतोय आम्ही, तर आम्हाला लेट झालं आणि आमची कोच निघू शकते 5 मिनिटात. तर 5 मिनिटामध्ये फटाफट आम्हाला चालून निघायचं. भेटूया डायरेक्ट कोचमध्ये. हा बघा व्ह्यू, व्हिडिओ ही पार्किंग आहे ना. आम्ही खूप पळत आलो आहे कोचमध्ये, खूप जास्त थकायला झालं. 5 मिनिट्समध्ये सफिशियंट नव्हतं पोचणं, तर पॉसिबलच नव्हतं. आम्ही असं थोडंसं पळत धावत आले आणि फायनली बसले. नॉडी इतके छान फोटो काढलेत ना, घरी गेल्यावरती फुल एडिट करून टाकून देणार. आणि आता ती खूप बिझी झाली आहे, लाईक तिचे फोटोज चेक करते ना. नॉडी पोट भरले का तुझं? किती फटफट खाल्लंय आम्ही. आणि कपडे धुवायला लागणार आहे. सगळं ते किचड आमच्या बॅगला आणि माझ्या कोटला खराब करून टाकले सर्व. आणि ते खूप गर्दी पण आहे बसमध्ये, पूर्ण बस पॅक आहे. पण मज्जा तर येते, बिकॉज फर्स्ट टाईम आहे नवडीसाठी. So it's 3 o'clock in the afternoon, not the morning, guys. खूप झोप येते. तुला येते? आमचा स्टॉप आता बुशमिल डिस्टिलरी आहे. दॅट इज वन ऑफ द ओल्डेस्ट लायसन्स डिस्टिलरी इन नॉर्दर्न आयर्लंड. का UK माहीत नाही मला, पण म्हणजे आमचं असं काही खास असं काही विस्कीशी घेणं देणं नाही आहे, पण जस्ट बघायचं आहे आणि इन्क्लुडेड आहे म्हणून आम्ही जस्ट जातो आहे आणि बघतो आहे. तर बघूया. याचा मिनिंग काय मला माहिती नाही आहे. मला असं वाटतं फॉलो करा ना. वॉकिंग एरिया हो ते सिम्बॉल आहे. काय झालं नक्की बनतं कुठे? मस्त आहे ना ते, छान आहे. 15 मिनिटात काय करायचं? तू माझी का व्हिडिओ काढतेस? असंच किंवा फोनने काढू कसा लवकर आहे. हा का? ओ माय गुडनेस, हे पिणाऱ्यांसाठी चांगलं आहे. आम्ही खाली जाऊ का वरती जाऊ हेच क्वेश्चन मार्क पडला आहे, कारण दोन्ही पण भारी वाटते. खाली समुद्र आहे आणि वरती हिल टॉपवरून पूर्ण व्ह्यू आहे. मस्त आहे ना हे कॉजवे. काय वाटतं तुला?
मुंगीसारखे लोक आहेत. मुंगी सारखं आणि हा आमचा सेकंडला स्टॉप आहे, जायणी कॉजवे. कसं वाटतंय? खूप इथे पण लोक आली परत चालत चालत. खूप लोक आहेत. हो, खूप गर्दी आहे. Easterच्या बॅक निमित्ताने. कॅमेरा करून. दुपारचे 4:30 वाजले आणि आम्हाला जायचं आहे त्या पॉईंटला. आणि आम्ही चालतोय आणि खूप मोठा चढण आहे. बघ नोडी. एवढ्या वेळात मुंग्याच्या घरापासून समुद्रापर्यंत पोहोचलं असतं. हा ना. वा, आपली फेवरेट बस एकदम सिटी बस. आमची टूर संपली आणि आम्ही आता खायला आलोय, म्हणजे खायला जातोय आणि मग घरी जाणार. तर बघूया खायला काय काय भेटेल आज. टर्किश फूडचा फर्स्ट एक्सपिरियन्स ना तुझा? अरे वाईडमध्ये मुंगे येतात ते. हे बघ, हमस नाही आहे, बाबा गणेश. फर्स्ट नोडी खाऊ शकते. हा हा. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बस पकडली डायरेक्ट घरी जायला निघालो. तर भेटूया घरी. आम्ही आता घरी आलो आहे. आमचं जेवण वगैरे सगळं बाहेरच झालं जसं तुम्ही पाहिलात. आणि आता खूप जास्त थकलो आहे, तर असं एकदम असं मस्त लेटून झोपायचं आहे ताणून. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो फॉर दॅट स्टे ट्यून. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड कॉमेंट डाऊन इफ यू लाईक माय यूट्यूब चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. हॅलो सगळ्यांना. आणि आम्ही आता निघालो आहे बेलफास्ट टूर.